स्टँड लावलं होतं व्हिडिओ काढायसाठी. तिथं मी स्वयंपाकाचं बघत होतो. आणि लस्सी आणि पुलाव असा बेत ठेवला होता मी. मोठा व्हिडिओ होत होता. परत मला व्हिडिओ करायला लागला. थोडा 18 मिनटाचा झाला होता. अपलोड होतच नव्हता. मग मी तुम्हाला इकडे दाखवते परत एकदा. डोसा केला. पहिला तर डोसा थोडासा तुटतोच. 2 तवे ठेवले होते डिलॅपचे, एक खोलगट आणि एक प्लेनमध्ये. तर पहिला डोसा थोडासा चिकटतोच, सर्वांना माहिती. ते लसूण सोलून ठेवला होता. पटकन भाजीला लागतो ना, पालेभाजीला. कोणाकोणाकडे असे लसूण सोलून ठेवतात. आमच्याकडे ठेवतो आम्ही. स्वयंपाकाची गडबड होत नाही लसूण असल्यावर. त्या काय गावरान लसूण तर नाही मिळाला. मोठा मोठा लसूण होता तो. ते स्टँड लावलं होतं. ॲडजस्टमेंट करत होती मी आणि तुम्हाला मी सांगत होती काय करायचं ते. तेच मेनू थोडंसं व्हिडिओ थोडासा उलटा झाला. मग मी पीठ होतं इडलीचं. पोरांना विचारलं काय करू, तर चालतंय म्हणे. आज काय मी चपाती भाजीचा राडा नाही करणार, म्हणजे चपाती भाजी नाही करणार. इडलीचं पीठ होतं ना, ते इडलीचं पीठ, त्यात कांदा टोमॅटो घालणार, डोसा करणारे आणि थोडं पनीर काजू घालून व्हेज पुलाव करणारे. आणि दही होतं, दह्याचं थोडं आंबट काहीतरी पाहिजे म्हणून लस्सी करणारी. असा माझा आजचा मेनू होता. आणि सलाद. भरपूर झालं ना. आणि आता आज तर मला तर वातावरण तर एकदम बिघडले. ऊन होतं काल परवा दिवशी, आज तर नुसतं आभाळ आले. मग हे मी सगळं 12 वाजून गेले होते. त्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता, तो थोडासा शूट केला होता मी देवपूजेचा, पण तो हे केला मोठा होईल म्हणून काढून टाकला पहिला सुरुवातीचा. मग इथं पीठ घेतलं मी, दही काढून ठेवलं, खूप मोठं पातेल्यात होतं ना. नाही, दह्याचं मी लस्सी करणार होती. दही काढून घेतलं आणि ह्याचं पीठ घेतलं, कशाचं, इडलीचं. आणि दह्याचं मी लस्सी करणार होती. स्टँडवरती मोबाईल लावला होता, ॲडजस्ट करत होती. पहिल्यांदाच लावला मी. वाटतं पण तुम्ही व्हिडिओ मोठा होत होतो आणि काय बोलता येत नाही, काही नाही, लांब असं दिसतं, क्लिअर दिसतं ना. आणि बाहेर आवाज येत होता म्हणून आवाज मी बंद केला. बाहेरचं ते ह्याची मशीन चालू होती, ड्रिल मशीन चालू होती, त्यामुळे खिडकी पण बंद केली. लाईट लावलं 2. छान झालं. आत्ताच काल परवा मी गॅस सर्व्हिसिंग करून घेतलं होतं. गॅसचा खूप माझा वास येत होता, भीती वाटते ना गॅसची. मग मी अगोदर त्याच्या अगोदर 1-2 महिना अगोदर बघितलं होतं. त्यावेळी एक गॅसच्या बटनाच्या आतमध्ये थोडंसं लीक होत होतं. मग ते करून घेतलं मी. आणि ती भीती पण खूप दाखवतात ना आपल्याला, आग लावून अशी काडीपिटीला असं लावून ते. मग काल परवा त्याला बोलवलं, 10-11 वाजता बोलवलं होतं. मग त्यांनी सगळं 3 बटनाचं लीक होत होतं म्हणजे आतून. मग एक बटन माझं फिट झालं होतं, ते पण त्यांनी सैल करून दिलं. आणि सर्व गॅस माझं, त्यांच्याकडे एक मशीन असते, त्या मशीनने सगळं गॅस साफ करून दिलं. जवळजवळ 1 तास लागला असेल गॅस साफ करायला त्यांना, पण छान केलं. 1200 रुपये घेतले. इथे मी कांदा कापते उत्तप्पासाठी, कांदा आणि टोमॅटो बारीक करायचे ना, मग ते मशीनमधूनच बारीक करणार आहे. आवाज येतो म्हणून मी आवाज बंद केला. सेट करत होती मी, दिसते का नाही मला पण समजत नव्हतं. स्टँडवरती मोबाईल मी सांगत होती, स्टँडवर पहिल्यांदाच मोबाईल लावून मी शूट करत होती. ही पीठ दाखवत होती तुम्हाला. आज काय मी चपातीत भाजी नाही करणार असं सांगत होते मी. चला बघा पुढे. सलादचं काढलं होते, काकडी, गाजर, टोमॅटो, बीट. टोमॅटो तो मी सलाद ह्याच्यासाठी काढलं होतं मी, उत्तप्पासाठी. कांदा टोमॅटोचं उत्तप्पा छान लागतं ना. काकडी, गाजर, बीट हे खायसाठी चाललं होतं. अगोदर सलाद खायचं, मग उत्तप्पा, सॉस आणि लस्सी प्यायला आणि फोडणीचा भात. असा आजचा मेनू. आज मी हा ड्रेस काढला वापरायला. हा चांगला आहे, सैल आहे आणि जास्त महाग नाही मला भेटला. 1 पीस म्हणून घेतला होता, पण 1 पीस नाही हा, थोडं म्हणजे शॉर्टच आहे. मग कॉटनचा असल्यामुळं गरम होत नाही, काही नाही. आणि सैल असल्यामुळं छान वाटतं अंगाला. आता उन्हाळा पण सुरू झाला आहे ना,
पण आज तर आमच्याकडे आभाळ आलं आहे. बघा मशीनमधून मी टाकलं आणि मग हे असं करायला मुलांना खूप आवडतं. आज नाही माझ्याजवळ मुलं, पिल्लू झोपलं होतं. मग हे कांदा टोमॅटो टाकून बारीक केलं आणि उत्तप्पा तयार केले. हा ड्रेस मला 500ला पडला, छान पडला. तिथून नाही, मी रावेतमधून घेतलं. आम्ही दोघी तिघी सेम घेतलं होतं, तिघीजणी मिळून. स्वस्त पडलं आम्हाला. कॉटन आहे, पूर्ण कॉटन आहे. त्याची पण मी रिसॉर्टला गेली तेव्हा हा ड्रेस घालून मी शूट केलं होतं. छान दिसतं अंगावर. आणि ह्याला ओढणी नाही घेतली तरी चालते. खाली एखादं प्लाझो किंवा काही घातलं ते काळं चालतं म्हणून. मग घरीच होती ना, मग ते खिडकी उघडली केली, तिकडची उघडली, मग थोडंसं पाणी टाकून ते बॅटर तयार केलं. आजचं रुटीन तुम्हाला दाखवते, 12 नंतरचं रुटीन स्वयंपाकाचं. देवपूजाचं व्हिडिओ कट झाला थोडासा. हे ना, आपण जे कांदा टोमॅटो कापतो ना, त्याची जे आतमधलं ब्लेड असतं ना, ते अगोदर मी धुवून ठेवते. कारण ते इतकं खतरनाक आहे ना, थोडं तरी हात लागला ना तरी कापतं. हे बघा, कांदा टोमॅटो बारीक केलं, छान झालं ना. छोटंसं आहे पण छान होतं पटकन. ते आपल्याकडून चाकूनी बारीक करायला पण वेळ लागतो ना. आणि 12 वाजून गेलं, ते 12:15 होत आलं. ते 1 तासात, पाऊण तासात स्वयंपाक करायचं होतं मला. कारण ते आले की टेबलावरच बसतात डायरेक्ट. मग हे सगळं तिथं एक हे डब्बा ठेवला, त्याच्यात कॅरी बॅग लावलेली आहे. ओला कचरा वेगळा, वाळलेला आतमध्ये अजून एक डब्बा आहे. कोरडा पण वेगळा असतो, कारण त्यांना पण न्यायला सोपं जातं ना. हे धुवून लगेच ठेवत असते, कारण डाग बीग पडतात ना. तिथंच हात पुसायला कपडा असतो माझा. हे बेटर तयार केलं, आता मी डोसा करते. आजचं सोपं स्वयंपाक आहे, जास्त काही ताण नाही, तरी वेळ लागतोच नाही. मीठ टाकायचं राहिलं होतं, मीठ टाकते. ते पीठ पण तसं शिल्लक राहिलं असतं ना. इडली केल्यानंतर थोडंसं तरी पीठ राहतंच माझ्याकडे. डोसा आवडतो, इडली असेल तर इडली चटणी आवडते. इडली चटणी करून आम्हाला सांबार करायला लागतो. नाही तर तेव्हा संध्याकाळचं कंटाळा आला तर नुसती इडली आणि चटणी करतो. हे छान झालं, पीठ तयार झालं. हे डोसे झाले माझे, 5 झाले, 4-5 डोसे झाले. पहिला तर तुटला होता, नंतर मग चांगले आले 2-3. 2 तवे ठेवली होती, कारण वेळ लागतो ना डोस्याला भाजायला यायला. मग एकीकडं भात ठेवला, फोडणीचा भात टाकला, त्यात पनीर, काजू, वाटाणे आणि थोडासा मसाला, मीठ. छान झाला होता भात पण. आणि दुसरीकडे मग मी लस्सी केली होती, काहीतरी गोड पाहिजे ना, ती लस्सी केली. आजचा मेनू कसा वाटला तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. असंच रोज रुटीन करायचं असेल तर मला थोडंसं वेळ काढून शूट करायला लागेल. ते बघा, पहिला तर तुटतोच, थोडा तुटलाच माझ्याकडून. तुम्हाला दाखवते मी. इकडे एका बाजूला थोडंसं हेच झालं होतं, ते पहिला तुटतोच. छान झाले पण डोसे, आवडले त्यांना गरम गरम. थोडंसं तुटलं. आता वाळवाडीचे सगळ्यांचं चालू असेल, पण आज बघा ना आभाळ आले. हा चांगला झाला, कच्चा होता, परत ठेवलं मी गॅसवर. चांगलं झाले डोसे. नंतर काल माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता, घरीच केलं होतं मी. सगळे साधं स्वयंपाक केला होता, छानपैकी. कण्याची भाकरी आणि एक मिरचीची चटणी केली होती तिने. कुठली मिरची होती काय माहीत, पण छान असे तिखट लागत होते. आणि त्यासोबत मग तिने पुलाव पण केला होता, आणि जिलेबी होती, आणि सलाद होतं, म्हणजे कोशिंबीर होती. घरगुती तिने स्वयंपाक पूर्ण केला होता. केक बिक आम्ही आणला होता, केक कापला, खूप मजा केली. ते बघा, इथं जे पुलाव टाकला, हा पण छान झाला पुलाव, पनीर, काजू आणि
वाटाणे टाकले होते आणि बासमती तांदूळ. हे पण संपलं माझं डोसाचं काम. 4 का 5 झाले डोसे. आणि इथं मी दही लावलं. दही लस्सीसाठी लावलं. थोडीशी साखर टाकली आणि थोडंसं एकदम चिमूटभर मीठ टाकलं चव येण्यासाठी. तर दही तयार केलं, लस्सी तयार केली आणि इथे डोसे झाले. आणि इथं भात होत आला होता. मग आम्ही जेवायला बसलो. सलाद, भात, गरम पाणी टाकायचं कधी पण, थंड पाणी नाही टाकायचं. मी गरम पाणीच टाकलं त्याच्यामध्ये. छान झाला. थोडंसंच होतं, जास्त नाही केलं मी भात. ती सकाळची भाजी संध्याकाळी खात नाही, सकाळचा स्वयंपाक संध्याकाळी कुणी खात नाही, रात्रीचं राहिलेलं सकाळी कुणी खात नाही. त्याच्यामुळे चपात्या तर मी गरमच करत असते, जसं लागेल तसं. कारण मला ते वाया गेलेलं नाही आवडत. कारण गहू किती महाग आहेत ना, तांदूळ पण महाग झाले तर भरपूर. इंद्रायणी वापरतो आम्ही. आणि असं पुलाव केला तर मग आम्ही बासमती. हे बघा माझा पसारा, मी तुम्हाला दाखवत होते. पण ते सगळं आवरून ठेवत असते थोडं 5-10 मिनटं. जेवण झाल्यानंतर सगळं मला आवडत नाही वट्यावरती काय सांडलेलं. किचन वट्यावरती सांडलेलं आवडत नाही, गॅसवरती पण सांडलेलं आवडत नाही. ते पुसल्यानंतरच जेवायला बसते मी आवरून सगळं. चला भेटू परत. आजचं रुटीन तुम्हाला दाखवलं स्वयंपाकाचं. हे बघा आभाळ वाजते बाहेर. आज काय पाऊस येतो का जोरात काय माहीत. कसा माझा वाटला ब्लॉग, आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन ब्लॉग मी तयार करील आणि तुम्हाला दाखवेल. आताशी सुरुवात आहे, शिकत जातोय ना नवीन कसं करायचं, काय करायचं, एडिटिंग कसं करायचं. कारण माझा मी एक 18 मिनटाचा होता तर ते अपलोड होतच नव्हता. परत मला त्यातलं एक थोडंसं शॉर्ट 6 मिनटाचा काढायला लागला. तेच देवपूजा वगैरे होती, त्यात सुरुवातीचाच गेला तो शॉर्ट. चला भेटू. हे बघा हे मी काय घेतलं. पुलाव, सॉस आहे आणि उत्तपा घेतला आणि लस्सी. चला भेटू आपण. छान झालं सगळे पदार्थ. बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.